बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता सप्टेंबर 2025चा. त्याचं वितरण आज 10 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालंय. रक्कम आहे 1500 रुपये. दुसरी गोष्ट, ज्यांना 14वा हप्ता मिळाला होता त्यांना 15वा मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे, जरी KYC अपूर्ण असली तरी. बरोबर. तिसरं, लाभार्थी संख्या खूप मोठी आहे, 2,35,00,000पेक्षा जास्त. त्यामुळे सगळ्यांपर्यंत पैसे पोचायला 3 ते 5 दिवस लागतील. धीर धरावा लागेल आणि खातं तपासत राहा. अगदी बरोबर. उत्तम सारांश. आणि आता जाता जाता एका मोठ्या मुद्द्यावर विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं. या लाडकी बहीण योजनेसारख्या योजना जिथे सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे टाकते DBTद्वारे, त्याचे आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर नेमके काय परिणाम होतात? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. काय परिणाम असू शकतात? मोठे परिणाम असतील ना? हो, नक्कीच. अनेक पैलू आहेत. एक म्हणजे महिलांच्या हातात थेट पैसा येतो, त्याचा वापर कसा होतो? मुलांचं शिक्षण, आरोग्य, घरगुती गरजा की बचत, यामुळे घरात त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार वाढतात का? महत्वाचा मुद्दा. दुसरा पैलू म्हणजे सणासुदीला किंवा एरवी जेव्हा एकदम इतका पैसा बाजारात येतो, तेव्हा मागणी वाढते का? स्थानिक दुकानदार, छोटे व्यावसायिक यांच्या व्यापाराला चालना मिळते का? हो, शक्यता आहे. आणि तिसरं म्हणजे अशा योजनांवर होणारा खर्च प्रचंड असतो. त्याचा राज्याच्या तिजोरीवर काय परिणाम होतो? ही मदत खरंच गरिबी कमी करण्यासाठी किंवा जीवनमान सुधारण्यासाठी किती प्रभावी ठरते आहे, याचं मूल्यांकन पण व्हायला हवं. आणि या योजनेच्या नियमिततेबद्दल काय? म्हणजे दर महिन्याला वेळेवर पैसे मिळणं हे पण खूप महत्वाचं असेल लाभार्थ्यांसाठी. अगदी. नियमितता आणि खात्री यावरच अशा योजनांचं यश अवलंबून असतं. म्हणून भविष्यात ही योजना अशीच चालू राहील का? रकमेत वाढ होईल का? किंवा अशी थेट पैशांची मदत जास्त चांगली की वेगळ्या प्रकारची मदत जास्त प्रभावी ठरेल, यावर सतत विचार व्हायला हवा. म्हणजे याचे फक्त तात्पुरते नाही तर दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय आहेत याचा अभ्यास आणि विश्लेषण खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि वितरणाच्या बातमीच्या पलीकडे जाऊन यावर विचार व्हायलाच हवा. आजच्या आपल्या या चर्चेतून लाडकी बहीण योजनेच्या 15व्या हप्त्याबद्दलची सगळी स्पष्ट माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली असेल अशी आशा करूया.